आणि त्यानुसार न्यायदानामध्ये जेव्हा जेव्हा मला कार्य करण्याची संधी मिळाली, ते कुठलेही प्रश्न असो, मगाशी देवेंद्रजींनी म्हटलं की नागपूरच्या हजारो झोपडपट्टीवाले त्यावेळेला बेघर होणार होते. आमच्या एका विद्वान न्यायमूर्तींनी आदेश दिला होता की 8 दिवसामध्ये तर ते झोपड्या कलेक्टरली पाडले नाही तर त्याला कलेक्टरला जेलमध्ये घेण्यात येईल. मग अशी अजितदादांनी उल्लेख केला की मलाही थोडे ऑफिसर वगैरे घाबरतात, पण मी अशा ऑर्डर्स करत नव्हतो. आणि मला सांगावं वाटतं या प्रसंगी की त्यावेळेला विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी सांगितले की जर आपण ह्या प्रकरणामध्ये जर इमिजिएटली काही करू शकलो नाही तर नागपूरला फार मोठी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होईल. मला आनंद आहे की त्या 8 दिवसाच्या पिरियडमध्ये आम्ही ती ऑर्डर स्टे करू शकलो. मला वाटतं त्यावेळेला देवेंद्रजी महापौर आमदार होते आणि ज्या वेळेला आम्ही तिथे लढत होतो, मी महाराष्ट्र सरकारचं लढत होतो, त्यांनी त्यावेळेला इंटरव्हेन्शन टाकलं होतं त्या मॅटरमध्ये एक नागपूरचे आमदार म्हणून. आणि लाखो नागरिकांना बेघर होण्यापासून ते वाचवता आला याचा जो आनंद असतो तो मला वाटते कुठल्याही शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. आता